Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. मधुमेहाची जखम, अल्सर, व्हेरिकोज वेन्स, कॅन्सरच्या जखमा यावर मिळवा खात्रीशीर उपचार. कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते VK एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित डॉक्टर मनोज पुजार यांच्या ॲडव्हान्स जर्मन होमिओपॅथिक क्लिनिकला आजच भेट द्या. कलाश्री अपार्टमेंट, खानापूर रोड, टिळकवाडी, बेळगाव. फोन 7975 37 39 45. नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. 10 जून 2026 ही भारतीय राजकारणातील ऐतिहासिक तारीख ठरणार असून या दिवशी नरेंद्र मोदी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा सर्वाधिक दीर्घ कार्यकाळाचा विक्रम मोडून सर्वाधिक काळ पंतप्रधान पद भूषवणारे नेते ठरणार आहेत. 26 मे 2014 रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर मोदींचा सलग कार्यकाळ 4399 दिवस पूर्ण होणार असून त्यानंतर ते नेहरूंच्या 4398 दिवसांच्या विक्रमाला मागे टाकतील. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 13 मे 1952 ते 27 मे 1964 या काळात सलग 12 वर्षे देशाचे नेतृत्व केले होते. हा विक्रम आतापर्यंत अबाधित होता. इंदिरा गांधी यांनी ही सलग 4077 दिवस पंतप्रधान पद भूषवले होते. मात्र मोदींनी जुलै 2025 मध्ये त्यांचा विक्रम यापूर्वीच मोडला आहे. सलग 2 पूर्ण बहुमत सरकारांचे नेतृत्व तसेच केंद्र व राज्यातील दीर्घ प्रशासकीय अनुभवामुळे मोदींचा एकूण कार्यकाळ 8900 दिवसांहून अधिक झाल्याचे मानले जात आहे. रामनगर कारवार मार्गावरील जगलबेट जवळील कृष्णा मंदिराच्या वळणावर बुधवारी भीषण अपघात झाला. 4 वाहनांचा समावेश असलेल्या या अपघातात टिप्पर चालकाचा जागीच मृत्यू झाला असून 7 जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार रामनगरहून उळवीकडे डस्ट घेऊन जाणाऱ्या 10 चाकी आयवा टिप्परने प्रथम गणेशगुडीहून रामनगरच्या दिशेने येणाऱ्या डस्टर वाहनाला जोरदार धडक दिली. त्यानंतर टिप्परने जोयडाहून रामनगरकडे येणाऱ्या केशव दत्ता सिमेंट कंपनीच्या बोलेरो वाहनाला धडकली. धडकेनंतर टिप्पर रस्त्यावर कलंडल्याने एक दुचाकीही त्याखाली सापडली. या अपघातात दुचाकीस्वार कृष्णा अवकुळे, डस्टर वाहनामधील जयदेवराव, डस्टर चालक कृष्णा जाधव तसेच बोलेरोमधील व्यंकटेश गौडा, प्रकाश सुदगत आणि भरत नाडोडेकर हे जखमी झाले. जखमींना प्रथम रामनगर येथील सरकारी रुग्णालयात प्राथमिक उपचार देण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी काहींना हुबळी येथील KMC रुग्णालयात तर काहींना बेळगावच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान टिप्पर चालक बाबू याचा अपघातात जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महांतेश नायक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. विजयपूर जिल्ह्यातील निडगुंदी तालुक्यातील हेब्बाळ हद्दीतील हालिहाळ गावामध्ये हृदयद्रावक घटना घडली. शेतात कृषी काम करत असताना 52 वर्षीय रुद्रय्या मल्लय्या हिरेमठ यांच्या मानेस विद्युत प्रवाह असलेल्या तारेचा स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेसाठी केपीटीसीएल आणि वीज विभागाच्या निष्काळजीपणाला जबाबदार धरत ग्रामस्थ व कुटुंबियांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शेताजवळ धोकादायकरित्या लोंबकळणाऱ्या वीज तारांबाबत अनेक वेळा अधिकाऱ्यांचे लक्ष वेधूनही आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा आरोप करण्यात आला. घटनास्थळी बसवंत बागेवाडी पोलीस ठाण्याचे ASI बल्लेद बिरादार यांनी भेट देऊन पाहणी केली असून घटनेचे नेमके कारण व वीज विभागाचा निष्काळजीपणा यात आहे का याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. कायदा व सुव्यवस्था राखणे, नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करणे आणि शांततापूर्ण वातावरण निर्माण करणे या उद्देशाने पोलीस विभागाकडून राऊडी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. शासनाच्या निर्देशानुसार विजयपूर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे व सर्कल स्तरावर अँटी राऊडी स्क्वॉड स्थापन करून कारवाई करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर 10 जून रोजी जिल्ह्यातील 24 कायदा व सुव्यवस्था पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सक्रिय असलेल्या राऊडी शीटरांच्या घरांवर विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली. या तपासणी दरम्यान त्यांच्या हालचाली, उपजीविकेचे साधन व बेकायदेशीर कारवायांची माहिती तपासण्यात आली. आढळलेल्या बेकायदेशीर वस्तू व कागदपत्रांशिवाय वाहनांबाबत पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस विभागाने दिली आहे. बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव विजया दक्षता हॉस्पिटल. 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी,
कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी. अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा. सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात. आजच भेट द्या खानापूर रोड, 3ऱ्या रेल्वे गेट जवळ, रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली, टिळकवाडी, बेळगाव. संपर्क 7353641444. विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी. गोकाक शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी बकुड यांच्या नेतृत्वाखाली राऊडी शीटरांच्या घरांवर विशेष छापेमारी मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत पीएसआय वालीकार यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. मोहिमेअंतर्गत राऊडी शीटरांच्या हालचाली तसेच त्यांच्या सध्याच्या उपक्रमांची सखोल पडताळणी करण्यात आली आणि संबंधितांना कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी न होण्याचा इशारा देण्यात आला. तसेच समाजात शांतता भंग होईल अशा हालचालींवर पोलिसांचे बारकाईने लक्ष असल्याचे स्पष्ट करण्यात आले. शहरात शांतता, सुरक्षितता आणि कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी अशा मोहिमा यापुढेही सातत्याने राबवण्यात येतील अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. खानापूर तालुक्यातील बैलूर गावातील विद्यार्थ्यांनी बस सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी बुधवार दिनांक 10 जून रोजी बेळगाव परिवहन खात्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. गावामध्ये शनिवारी सकाळी 11 वाजता धावणारी बस सेवा बंद झाल्याने विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयासाठी तब्बल 8 किलोमीटरचा प्रवास पायी करावा लागत असल्याची तक्रार त्यांनी केली आहे. विद्यार्थ्यांना जंगल मार्गातून प्रवास करावा लागत असल्याने वन्य प्राण्यांचा धोका तसेच सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून भीतीचे वातावरण असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे बंद करण्यात आलेली बस सेवा तातडीने सुरू करावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी परिवहन विभागाला दिलेल्या निवेदनात केली असून या समस्येकडे प्रशासन लक्ष देणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 9 जून रोजी मुंबई मंत्रालय येथे मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान बेळगाव सीमा भागातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. मंत्री सामंत यांनी कॅबिनेट बैठकीमुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सर्व मंत्री उपस्थित असल्याने विषय मांडता येणार नसल्याचे सांगितले. बैठकीनंतर आचारसंहितेमुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची बैठक आचारसंहिता संपल्यानंतर निश्चित केली जाईल. तसेच बेळगावमधील विविध संस्थांना महाराष्ट्र शासनाकडून 1.5 कोटी रुपयांहून अधिक मदत देण्यात आल्याची माहिती देत लवकरच कार्यक्रम आयोजित केला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. येळ्ळूर गावाबाहेरील विस्तारित भागातील हनुमंतगौडनगर या वाढत्या वसाहतीत बस थांबा उभारून परिवहन महामंडळाच्या बसेस थांबवण्याची व्यवस्था करावी अशी मागणी येथील रहिवाशांनी वायव्य कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या बेळगाव विभागीय नियंत्रकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. हनुमंतगौडनगर येथील रहिवाशांनी बुधवारी सकाळी विभागीय कार्यालयात जाऊन निवेदन सादर केले. या भागात महाराष्ट्र हायस्कूल, श्री चांगळेश्वर हायस्कूल तसेच विविध मंगल कार्यालय असल्याने विद्यार्थी व नागरिकांची मोठी ये-जा सुरू असते. मात्र बसेस थांबत नसल्याने गैरसोय होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे हनुमंतगौडनगर येथे तातडीने अधिकृत बस थांबा मंजूर करून बसेस थांबवण्याची व्यवस्था करावी अशी मागणी रहिवाशांनी केली असून यावेळी चंद्रकांत पाटील, अनिल पाटील, दिलीप पाटील, नारायण दळवी, एकनाथ पाटील यांच्यासह अनेक रहिवासी उपस्थित होते. अधिक मासानिमित्त सोन्या चांदीच्या खरेदीसाठी सर्वोत्तम ठिकाण डीके हेरेकर ज्वेलर्स. अधिक मास हा पवित्र आणि शुभ काळ आणि याच काळात चांदीच्या वस्तूंना विशेष धार्मिक महत्त्व. पूजेसाठी आकर्षक चांदीची भांडी, देवमूर्ती, ताट, वाट्या, समई, पैजण, निलांजन आणि सुंदर भेटवस्तूंचे खास कलेक्शन. उत्कृष्ट कारागिरी, विश्वासार्ह गुणवत्ता आणि आकर्षक डिझाईन्स ग्राहकांची पहिली पसंती. आजच भेट द्या श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार, बेळगाव. तसेच तेली पाटील गली, शापूर, बेळगाव येथील शोरूमला. डीके हेरेकर ज्वेलर्स, विश्वास, परंपरा आणि तेजाचा संगम. निपाणी मुरगुड मार्गावर कार आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात 2 जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्री सुमारे 10 वाजता घडली. संतोष कृष्णा राजपूत वय 30 आणि दत्तात्रय आनंद मयुरेकर वय 39 अशी जखमी दुचाकीस्वारांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार
कार कोल्हापूरहून गारगोटीच्या दिशेने जात असताना आणि दुचाकी मुरगुडहून निपाणीच्या दिशेने येत असताना कार चालक संभाजी गिरी यांचा ताबा सुटल्याने कार विरुद्ध दिशेला जाऊन दुचाकीला जोरदार धडकली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर कारमधील संभाजी गिरी, श्वेता गिरी आणि शुभांगी गिरी हे किरकोळ जखमी झाले असून कार व दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. सीआरपीएफ जवान सचिन करडी यांचे बेंगळूर रेल्वे स्थानकावर रेल्वेतून उतरताना झालेल्या अपघातात निधन झाल्याने नेगिनहाळ गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी मूळ गावी नेगिनहाळ येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 2017 सीआरपीएफमध्ये भरती झालेले सचिन करडी गेली 9 वर्षे देशसेवा बजावत होते आणि सध्या कोइंबतूर येथे कार्यरत होते. काही महिन्यांपूर्वीच विवाह झाल्याने त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पार्थिव गावात दाखल होताच शेकडो ग्रामस्थांनी अश्रुपूर्ण वातावरणात श्रद्धांजली अर्पण केली आणि गावातील प्रमुख रस्त्यांवरून अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी सीआरपीएफ जवानांनी हवेत 3 फैरी झाडून मानवंदना दिली, तसेच राष्ट्रध्वज त्यांच्या पत्नीच्या स्वाधीन करण्यात आला. रायबाग तालुक्यातील मोरब गावामध्ये सुरू असलेल्या अवैध हातभट्टी दारू निर्मितीवर कुडची पोलिसांनी मोठी कारवाई करत 1790 लिटर कच्चा माल, 10 लिटर तयार दारू आणि दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. मोरब गावातील एका घरामध्ये बेकायदेशीरपणे हातभट्टी दारू तयार करून विक्रीसाठी साठवून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कुडची पोलीस ठाण्याचे पीएसआय प्रीतम नाईक व त्यांच्या पथकाने छापा टाकला. जिल्ह्यातील बेकायदेशीर धंदे, रौडीगिरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. कर्नाटकातील दावणगिरी जिल्ह्यातील होदेगिरी येथील शहाजीराजे भोसले यांच्या ऐतिहासिक समाधी स्थळाचा केंद्र सरकारने तातडीने विकास करावा, अन्यथा देशभर जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मावळा जवान संस्था पुणे आणि अखिल भारतीय छत्रपती शिवाजी महाराज मराठा क्षेत्रीय महासंघाने दिला आहे. या मागणीसाठी दत्ताजी नलावडे यांच्या नेतृत्वाखाली शहाजीराजे भक्तांनी होदेगिरी येथे एकत्र येत जनआंदोलनाची प्रतिज्ञा केली असून समाधी स्थळावर संरक्षक छत्र उभारून विकास होईपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. संघटनांच्या वतीने या आंदोलनाची सुरुवात 1 जानेवारी रोजी दिल्लीतील जंतर मंतरवर होणार असून देशभरातील शिवभक्त सहभागी होणार आहेत. बेळगाव येथे बुधवार दिनांक 10 जून रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दत्ताजी नलावडे यांनी सांगितले की केंद्र सरकारकडून आवश्यक विकास कामे न झाल्याने समाधी स्थळाची अवस्था दयनीय असून संरक्षक छत्र व दुरुस्ती अभावी वास्तूचे नुकसान होण्याची भीती आहे. या पत्रकार परिषदेस मावळा जवान संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते शंकरराव निवंगुने, रायरेश्वर शिवपीठाचे शिवाचार्य स्वामी सुनील जंगम, राष्ट्रीय कार्याध्यक्ष रोहित नलावडे, सचिव हनुमंत दिघे, दक्षिण प्रांताध्यक्ष अन्नोजीराव नलावडे, केसी बल्लाळ, प्राध्यापक शिवाजीराव चव्हाण आदी उपस्थित होते. हुक्केरी तालुक्यातील मोदगे येथील अण्णाप्पा पाटील यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये साप आढळल्याने काही काळ परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले. काम सुरू असताना अचानक साप दिसल्याने कामगार व नागरिकांमध्ये भीती पसरली. याबाबत धोंडगट्टे येथील रहिवासी व सर्पमित्र धनंजय पाटील यांना तात्काळ माहिती देण्यात आली. घटनास्थळी दाखल झालेल्या धनंजय पाटील यांनी सापाला कोणतीही इजा न करता सुरक्षितरित्या पकडून त्याची ओळख पटवली आणि तो विषारी नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर जंगल परिसरात सोडून दिले. त्यांच्या तत्परतेचे नागरिकांनी कौतुक केले असून सर्पमित्रांनी साप दिसल्यास घाबरून न जाता वन विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या यशस्वी 12 वर्षांच्या कार्यकाळानिमित्त तसेच विविध जनकल्याणकारी योजनांबाबत जनजागृती करण्यासाठी भाजप बेळगाव उत्तर मंडळातर्फे धर्मवीर श्री संभाजी चौक येथे स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या उपक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मोदी समर्थकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत परिसर स्वच्छ ठेवण्याचा संदेश दिला.
यावेळी भाजप बेळगाव महानगर अध्यक्षा गीता सुतार, उत्तर मंडळ अध्यक्ष विजय कोडगनूर, महासचिव विनोद लंगोटी, नगरसेवक व उत्तर मंडळाचे पदाधिकारी, भाजप कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी केंद्र सरकारच्या विकास कामांचा आढावा घेत विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन करत स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून स्वच्छता हीच सेवाचा संदेश दिला. बिजगर्णी हायस्कूलमध्ये इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधी संस्थेचे अध्यक्ष YP नाईक होते, तर विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले आणि मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. मुख्याध्यापक रमेश कांबळे यांनी प्रास्ताविकातून वर्षभरातील उपक्रमांचा आढावा घेतला, तर अध्यक्षीय भाषणात YP नाईक यांनी विद्यार्थ्यांना नम्रता, संस्कार, अवांतर वाचन व विविध छंद जोपासण्याचे आवाहन केले. यंदा 100% निकाल लागल्याबद्दल शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गुणवंत विद्यार्थिनी प्रियंका तारिहाळकर, वैभव भास्कर व स्नेहा मोरे यांचा सन्मानचिन्ह, रोख रक्कम व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.10% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. बेळगाव महानगरपालिकेच्या दक्षिण विभागाचे नवे विभागीय आयुक्त म्हणून जगदीश S यांनी पदभार स्वीकारला. यावेळी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे उत्साहपूर्ण स्वागत करून अभिनंदन केले. पदभार स्वीकारल्यानंतर जगदीश S यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधत नागरिकांच्या समस्या सोडवण्यास तातडीने प्रतिसाद देणे तसेच विभागाच्या विकासकामांना आणि प्रशासनातील कार्यक्षमतेला प्राधान्य दिले जाईल असे सांगितले. दक्षिण विभागातील नागरी सुविधांच्या उन्नतीसाठी आणि प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. तर यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा देत यशस्वी कार्यकाळासाठी अभिनंदन केले. विजयपूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ तालुक्यातील पियन गोन्नाळ गावातील सरकारी वरिष्ठ प्राथमिक शाळेत वर्ग सुरू असताना शाळेच्या समोरील बाहेरील छताचा एक भाग अचानक कोसळला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून विद्यार्थी व शिक्षक सुरक्षित बचावले. मुख्याध्यापक HR पत्तार यांनी सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती दिली. तर घटनेची माहिती मिळताच तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी संगनगौडा बिरादार, क्षेत्र शिक्षणाधिकारी BS सावळगी आणि PDO मल्लिकार्जुन कोरी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. इमारतीच्या स्थितीबाबत तांत्रिक तज्ज्ञ व अभियंत्यांकडून अहवाल मागवण्यात येणार असून सुरक्षेच्या दृष्टीने वर्ग तात्पुरते अंगणवाडी इमारतीत हलवण्यात आले आहेत. दरम्यान शाळेची इमारत अत्यंत जुनी असून तिच्या मजबूतीकरणाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय म्हटले की फायलींची लगबग, नागरिकांची वर्दळ आणि प्रशासकीय कामांचा गजबजाट असं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. मात्र बेळगाव जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या संवेदनशील कृतीमुळे कार्यालयात भावनिक आणि आनंददायी वातावरण निर्माण झाले. रविवार दिनांक 7 जून रोजी बेळगाव येथील सरकारी विशेष दत्तक केंद्रात आधाराविना दाखल करण्यात आलेल्या 2 महिन्यांच्या अनाथ बालकाला जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः पुढाकार घेत बालकाला यतीन असे नाव दिले. या नामकरण सोहळ्यात बालकाला विधिवत नाव देण्यात आले असून हा क्षण उपस्थितांसाठी अत्यंत भावनिक ठरला. प्रशासकीय जबाबदाऱ्यांबरोबरच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या या कृतीचे सर्व स्तरातून कौतुक होत असून त्यांच्या मानवतावादी दृष्टिकोनाने नागरिकांची मने जिंकली आहेत. हुक्केरी वीज सहकारी संघाने शहर व परिसरातील विविध लेआउट भागांना हेस्कॉमच्या धर्तीवर वीज जोडणी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी काँग्रेस नेते रिषभ पाटील यांनी केली आहे. सध्या अनेक नवीन लेआउटमध्ये वीज पुरवठ्याच्या सुविधा अपुऱ्या असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर हुक्केरी वीज सहकारी संघाने हेस्कॉमप्रमाणे सोपी व पारदर्शक प्रक्रिया अवलंबून नागरिकांना तातडीने वीज जोडणी द्यावी असे त्यांनी सांगितले. वाढत्या नागरीकरणामुळे नवीन वसाहती व लेआउटची संख्या वाढत असून वीज ही अत्यावश्यक सेवा असल्याने प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेऊन लवकरात लवकर कार्यवाही करावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
बेळगाव हे कर्नाटक राज्याचाच अविभाज्य भाग आहे. मग या संदर्भात बेळगाव महानगरपालिकेत स्वतंत्र ठराव मंजूर करण्याची गरज काय, असा थेट सवाल राज्यसभा सदस्य खासदार इराण्णा कडाडी यांनी उपस्थित केलाय. त्यांच्या या वक्तव्यामुळे कन्नड संघटनांकडून सुरू असलेल्या ठरावाच्या मागणीला नवे वळण मिळाले आहे. गेल्या काही दिवसांपासून विविध कन्नड संघटनांकडून बेळगाव कर्नाटकाचाच भाग असल्याचा ठराव महानगरपालिकेत मंजूर करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत आणि यासाठी राजकीय नेत्यांवर दबाव टाकला जात असल्याची चर्चा आहे. बेळगाव कर्नाटकचेच आहे याबाबत कोणतीही शंका नाही, त्यामुळे महानगरपालिकेत असा ठराव मांडण्याची आवश्यकता नाही, असे स्पष्ट मत खासदार कडाडी यांनी व्यक्त केले असून या भूमिकेमुळे कन्नड संघटनांना अप्रत्यक्षपणे प्रत्युत्तर मिळाल्याचे मानले जात आहे. तर आगामी काळात या विषयावरील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे. बेळगाव शहरातील महाद्वार रोड परिसरातील अष्टेकर गल्ली येथे एका नवविवाहितेने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. रक्षिता पुजारी वय 29 असं मृत महिलेचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार रक्षिता हिचा मंजुनाथ कृष्णा पुजारी याच्याशी सुमारे महिन्याभरापूर्वी विवाह झाला होता. ती एका खासगी कंपनीत वर्क फ्रॉम होम पद्धतीने कार्यरत होती. तिचे माहेर बेळगावातील शिवाजीनगर येथे असून पती मंजुनाथ उद्यमबाग येथील एका कंपनीत नोकरी करतो. मंगळवारी सकाळी पती कामावर गेल्यानंतर रक्षिताने आपल्या आईशी दूरध्वनीवर संवाद साधला होता. त्यानंतर तिने घराचा दरवाजा बंद करून पंख्याला गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. बेळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालण्यासाठी जिल्हा पोलिसांनी बुधवारी पहाटे रौडी शीटरांच्या घरांवर विशेष तपासणी मोहीम राबवली. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली चिक्कोडी, अथणी, गोकाक, बैलहोंगल आणि रामदुर्ग उपविभागांसह विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. या तपासणी दरम्यान संशयितांच्या हालचाली तसेच बेकायदेशीर शस्त्रसाठ्याची कसून पडताळणी करण्यात आली. निपाणी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अरबाज राज महम्मद सय्यद वय 25 याच्या घरातून बेकायदेशीर धारदार तलवार जप्त करण्यात आली असून त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आलाय. जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्तींवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. डिजिटल साक्षरतेला चालना देण्याच्या उद्देशाने बेळगावातील रामतीर्थनगर येथील सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कोडिंग विषयावरील पुस्तकांचे मोफत वितरण करण्यात आले. चाणक्य शिक्षण व समाज कल्याण संस्थेच्या पुढाकाराने हा उपक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक डॉक्टर राजशेखर, शिक्षक वृंद तसेच संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. दत्तांश एडटेक LLPच्या वतीने रेखा गुरगोळ यांनी विद्यार्थ्यांना पुस्तकांची माहिती देत AI व कोडिंगचे महत्त्व समजावून सांगितले. तर भविष्यातील तंत्रज्ञानाधारित करिअरसाठी शालेय स्तरावरच या विषयांची ओळख होणे आवश्यक असल्याचे आयोजकांनी सांगितले. शाळा प्रशासनाने या उपक्रमाचे कौतुक करत चाणक्य शिक्षण व समाज कल्याण संस्था आणि दत्तांश एडटेक LLPचे आभार मानले. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.